दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा. पहिल्या चेंडून ड्राईव्ह केलाय, गॅप शॉट सिलेक्शन, स्किलिंग शॉट टेकिंग गॅप, चेंडू जाईल डीप एक्स्ट्रा कव्हर, बाउंड्री लाईनच्या बाहेर, दणदणीत खणखणीत चौकार. सुरू आहे, आपण सीमारेषे लगत जायचं आहे. जेव्हा जेव्हा सीमारेषेच्या बाहेर चेंडू जाईल तेव्हा तेव्हा तो आतमध्ये लवकरात लवकर कसं येईल यासाठी तुम्हाला प्रयत्न करायचे आहेत. धावसंख्या आहे 4. सुरुवात दमदार केली, आजचा दिवस गाजवलाय या दोन्ही संघांनी आणि हे दोन संघ या क्वालिफाईंग मॅच मध्ये बक्षीस पात्र लढतीमध्ये आमने सामने आहेत. शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या वरून डीप एक्स्ट्रा कव्हर, बाउंड्री लाईनच्या बाहेर, बॅक टू बॅक येतोय हा दुसरा चौकार. हरीश मिरकुटे यासाठी जाणला जातो. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, अपील केली होती LBW ची, परंतु ती अपील फेटाळली पंचांनी. येतोय हा डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे 8. या धावसंख्येवरती प्रमुख गोलंदाज आहे प्रदीप दळवी या पहिल्या षटकामध्ये. 8 डिसेंबर ते 12 डिसेंबर हा देखील कालावधी आहे. स्वर्गीय एकनाथ शेठ स्मृती चषकाचा. ऑन साइडला घुटना टेक आणि चौकार देख, बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. या षटकातील या इनिंग मधील हा तिसरा चौकार येतोय हरेशच्या बॅटमधून. हाफ ट्रॅकर स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न फसलाय. येथे हा डॉट बॉल. सरळ बॅटने धावा येते आहेत हरेश मिरकुटीच्या बॅटमधून. आतापर्यंत 3 चौकार आपण पाहिलेत या षटकामध्ये. धावसंख्या आहे 12. षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. दोन्ही संघ एकाच कॅलिबरचे आहेत. एकविरा स्पोर्ट्स गुरवलीपाडा विपक्ष आपण पाहतोय दहागाव 11 दहागाव. यावेळी लाईन पाहावी लागेल, लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा येतोय, वाईट बॉल. मिळते अवांतर धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 13 धाव धावफलकावरती. यावेळेस चांगला चेंडू आहे, लेन चांगली आहे, लाईन चांगली आहे, हेच पाहिलं पंचांनी. येतोय हा डॉट बॉल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे दहागाव 11 दहागाव. या संघाची बिनबाद 13.
धावसंख्या आहे 13. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर नवीन गोलंदाज सचिन शेलार येत आहेत या दुसऱ्या षटकामध्ये. एक चांगलं कॉन्टेस्ट सुरू आहे. दोन संघांमध्ये अस्तित्वाची लढाई सुरू आहे. प्रतिष्ठापणा लागली आहे या सामन्यावरती. क्या बात आहे. जंटल टच पाहायला मिळतोय. फक्त दिशा दिले. सेन्सिबल बॅटिंग करतायत राजेश मिरकुटे, कारण की माहिती आहेत हरेश खूप चांगल्या फॉर्ममध्ये आहे आणि त्याला जास्तीत जास्त स्ट्राईक देणं गरजेचं आहे आणि ती स्ट्राईक दिली आहे राजेश यांनी. एक आदर्श खेळाडू म्हणून राजेश मिरकुटे यांच्याकडे पाहिलं जातं. शिक्षक देखील आहेत आणि गेले कित्येक वर्ष सिद्धिविनायक मुरबाड या टीमसाठी गाजवलेली आहेत. एक लेजंड क्रिकेटर. पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय. ऑफ ड्राईव्हचा फटका डीप मध्ये. फिल्डर आहे. थोडेसे फंबल झाले. चेंडू उचलण्यासाठी वेळ घेतला. जिथे एकच धाव होती तिथे मात्र मिळतील या चेंडूवरती एकूण 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 16 धावा धावफलकावरती. सचिन पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. स्क्वेअर ड्राईव्हचा फटका आहे. पॉइंटला क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. षटक क्रमांक हे दुसरं सुरू आहे. सचिन शेलार ज्याच्याकडे भरपूर व्हेरिएशन आहे. फुल टॉस चेंडू. फक्त दिशा दिली आहे. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर येतोय हा चौकार. सव्वीस धावा. षटक क्रमांक हे दुसरं सुरू आहे आणि दुसऱ्या षटकातील एक चेंडू शिल्लक. हरेश मिरकुटेने याही मॅचमध्ये चांगली बॅटिंग केली. तिन्ही मॅचमध्ये नक्कीच खूप चांगली फलंदाजी केली आहे. दहागाव 11 दहागाव टीमच्या रन मशीन हरेशने. फुल टॉस स्विच हिट, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण आणि शेवटच्या बॉलवरती मिळते एक धाव. स्ट्राईक ठेवली आहे आपल्याकडे या अंतिम षटकामध्ये आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर. धावसंख्या आहे दहागाव 11 दहागाव या संघाची 27 धावा. सामना स्पीडअप करायचा आहे. बघा गुरवलीपाडा संघ कल्पेशजी शेलार यांना देखील विनंती असेल सेकंड इनिंगमध्ये तुम्हालाच बॅटिंग करायची आहे. मिलिंद दळवी येत आहेत या अंतिम षटकामध्ये. धावसंख्या 27 बनवली पहिल्या 2 षटकांमध्ये. खूप चांगली बॅटिंग आतापर्यंत राहिली हरेश यांची आणि त्याला तेवढी साथ दिली राजेश यांनी देखील. हरेश आणि राजेश मिरकुटे ही जोडी पाहायला मिळते. स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि खराब क्षेत्ररक्षण. चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय हा चौकार.
एक गौशी प्रेक्षक देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. भरपूर शफल झाले होते ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न फसलेला आहे. येतो हा डॉट बॉल. धावसंख्या आहेत 31 धावा धावफलकावरती. सोनू बांगर यांचा आवाज आपण आजच्या दिवसामध्ये ऐकला. उद्या देखील त्यांचा आवाज आपण ऐकणार आहोत. शॉटम पुल केलाय सीमा रेषेच्या बाहेर. षटकार येतोय हरेशच्या बॅटमधून. या धावसंख्येवरती संघाची धावसंख्या आहे 37 आणि वैयक्तिक धावसंख्या आहे 35. सिंहाचा वाटा आहे या इनिंगमध्ये हरीश मिरकुटे यांचा. गतीमध्ये परिवर्तन. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न. सरळ बॅटने धावा येत आहेत परंतु इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न हरीश करतायत. येतोय हा डॉट बॉल. धावसंख्या 37 आहे. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहे. साहिल, राज, गौरव आणि आमचे रुपेश, प्रसाद, कल्पेश आणि निलेश सामन्याचा आनंद जवळून घेत आहेत. गॅपमध्ये खेळतायत. आउटफील्ड फास्ट. सीमारेषेच्या बाहेर. चौकार येतोय हरेशच्या बॅटमधून. आहेत आणि 2च धावांवरती समाधान मानावं लागेल. आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 10 गाव 11. 10 गाव या टीमची 43. विनंती असेल 10 गाव 11 10 गाव टीमला फिल्डिंग आपण लावून घ्यायची आहे. आणि एकविरा स्पोर्ट्स गुरवलीपाडा या टीमला विनंती असेल की आपण आपले फलंदाज देखील पाठवायचे आहेत. 18 चेंडू आणि बनवायचे धावा 44. आहेत 18 चेंडू आणि 44 धावा बनवायच्या आहेत. वैयक्तिक नाबाद 41 धावा बनवल्या याही सामन्यामध्ये हरीशने. 17 चेंडू आणि 41 धावांची साकारली आहे.
कल्पेश शेलार आणि मिलिंद दळवी ही जोडी पाहायला मिळते सलामीला. आणि पहिल्या षटकामध्ये गोलंदाज धीरज पवार स्ट्रायकर गोलंदाज आहे, पॉवर प्ले स्पेशलिस्ट हा गोलंदाज दहागाव 11 दहागाव या संघाचा. स्ट्रायकिंगला फलंदाज मिलिंद दळवी आणि गोलंदाज धीरज पवार. क्या बात आहे, फटका चांगला आपण पाहतोय इनफिल्डच्या वरून डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर पहिल्या चेंडूवरती दमदार आघात चौकार. चौकार येतोय पहिल्या चेंडूवरती. क्लीन बोल्ड फलंदाज झालाय बाद, बिग विकेट डाऊन. चौकारानंतर चोख प्रत्युत्तर दिलंय दुसऱ्या चेंडूवरती. धीरज पवारने पॉवरफुल गोलंदाजी केली आजच्या या दिवसामध्ये, ज्यासाठी धीरज जाणला जातो. त्यांच्या माध्यमातून 2 ते 3 वर्षापूर्वी सरपंच चषक देखील आपण पाहिलं होतं. अरविंद मिरकुटे साहेबांच्या नावाने ती स्पर्धा झाली होती. मिस टायमिंग आहे, झेलची शक्यता असेल आणि फलंदाज झालाय बाद. लागतोय हा बॅक टू बॅक दुसरा धक्का गोरवलीपाडा टीमला. सरपंच ग्रुप कडून विकेट हॅट्रिक साठी 100 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. 100चा हरेश जमाना देखील राहिला नाही आता. 2-2 ग्रुप कडून 50-50 टायगर ग्रुप आणि सरपंच ग्रुप. पुन्हा एकदा मिस टायमिंग आणि डबल विकेट हॅट्रिक. चौथा फलंदाज गमावले आहे तो म्हणजेच या षटकामध्ये, आणि सलग 4 विकेट मिळवलेले आहेत. डबल विकेट हॅट्रिक नक्कीच आपण पाहतोय धीरज पवारने. नितेश मेहर येत आहेत. पहिल्या 2 मॅच मध्ये कल्पेश शेलारने चांगली बॅटिंग केली होती, परंतु तो नॉन स्ट्राईक एंडला आहे. पाहत राहिलाय कारण की एका पाठोपाठ एक फलंदाज नयन बाद झालेले आहेत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 4 बाद 4. जिंकण्यासाठी अजूनही 40 धावांची गरज आहे. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. गरज आहे. दमट वातावरण आपण पाहतोय, थोडंसं थंड वातावरण आहे, परंतु हा गरम सामना सुरू आहे. ऑन साइडला शॉर्ट आर्म बॉल केला डीप मध्ये, फिल्डर डाऊन दी बॉल. विशाल मिरकुटे आहे, करेल का इथून, कारण की 10 चेंडू आणि 40 धावा. 10 चेंडू 10 चौकारांची गरज आहे. प्रत्येक चेंडूवरती 400च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करावी लागेल. वातावरण देखील थंड झालेलं आहे, थोडासा अंधार देखील होत चाललेला आहे, परंतु लेफ्ट राईट ही कॉम्बिनेशन आहे, त्यामुळेच फिल्डिंग मध्ये थोडासा बदल आपण पाहतोय.
यावेळेस ड्राईव्ह केलाय अलोंग द कार्पेट. चेंडू जातोय लॉंग ऑफच्या स्विच हिट करण्याचा डबल विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयांचं गुगल पे त्यांना केलेलं आहे. अभिनंदन धीरज पवार. सोनू बांगर यांचा अतिशय गोड आहे आणि गंधारी 11 गंधारी या दोन संघांमध्ये आहे. सामना भूमी